चला तर मग आज बनवूया मस्त पिठला भाकरी. हे बघा पिठला बनवायला कांदा बिंदा चिरून घेतलेला आहे, मिरच्या, त्याच्यामध्ये घालायचं लसूण, त्याच्यामध्ये घालायचं मस्त असं मीठ आणि जिरी. जिरी तर जास्त प्रमाणात घालायची कारण मला भरपूर आवडते. तुम्हाला आवडते का तर जास्त घालायचा. मस्त हे बघा असं मिश्रण करून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही करायचं, म्हणजे पावसाळ्यात कंस चांगले लागतात म्हणून कंस शिजवून घेतले मस्त मीठ टाकून कुकरमध्ये 4 शिट्टीमध्ये. मस्त कंस गरम पाणी ठेवलं होतं मी बेसन करायला. गरम पाणी झालं की त्याच्यामध्ये बेसन घालायचं. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. मग आम्ही 4 जण आहे तर मी 4 चमचे घेतले होते. आणि मग ते एकदम मस्त असं फेटून घ्यायचं जोपर्यंत त्याच्यातल्या पूर्ण गाठी वगैरे निघत नाहीत, एकजीव होत नाही ते. नाहीतर मग बेसनामध्ये गाठी होतात आणि तसंच पीठ राहतं. बेसन कितीही शिजलं तरीसुद्धा. मस्त असं फेटून घेतल्यानंतर कांदा असा लाल भाजून घ्यायचा मस्तपैकी. कांदा लाल भाजून झाला की त्याच्यामध्ये घालायचं तेल. सगळ्यांनी मी सांगते की सगळ्यांनी कमी प्रमाणात वापरायचं, कारण मला पण तेल लई आवडत नाही, तेल खाऊ पण नाही. आणि नंतर कांदा पूर्ण लाल झाला त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आपण बनवलं होतं हे पूर्ण त्याच्यामध्ये तळून घ्यायचं एकदम भारी पद्धतीने. आणि जेव्हा हे लाल झालं पूर्ण तळून घेतलं त्याच्यामध्ये घालायचं आपण बारीक चिरलेलं टमाटर आणि त्याला पण मस्त असं हलवून घ्यायचं. आणि हे जे आपण मिश्रण बनवून ठेवलं आहे बेसनचं हे त्याच्यामध्ये हलवून टाकायचं, म्हणजे खाली पण बेसन राहत नाही. तडतडीत तडका लागला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली वरनं कोथिंबीर घालायची. कोणाकोणाला आवडतं मला सांगा बरं का. पावसाळ्यात सगळ्यांना लय आवडतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे शेवटला घालायचं शेंगदाण्याचं कूट. मोठं ठेवायचं, लय बारीक करायचं नाही शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये चव छान लागते त्याची. हे बघा कसं आहे. उकळलं ना, उकळल्यानंतर पण 10-15 मिनटं त्याला शिजू द्यायचं मस्त. आणि त्यानंतर मी इकडं त्याच्यासोबत बनवले होते असे कांदा भजी सगळ्यात आवडता पार्ट आहे मला. मस्त गरमागरम तळले होते सकाळी. त्याच्यासोबत उडदाचे पापड तळले होते.